विकास कामं करत असताना कोणतेही खंडणीचे प्रकार करू नका. चुकीची कामं झाल्यास मकोक्का लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचा थेट इशारा. आम्ही विटीदांडू पतंग खेळायला आलेलो नाही आहोत, काम करायला आलोय. कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. तर जुनीच कामं दाखवायची, पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथे होत नाही असंही वक्तव्य. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ, लवकरच आदेशही निघेल. अजित पवारांची माहिती. तर पीक विम्याच्या बाबतीत तक्रारी तपासून कारवाई करणार, अजित पवारांकडून आश्वासन. बीडमध्ये अजित पवार दाखल होताच धनंजय मुंडेंकडून स्वागत. विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार चर्चा करणार. पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दादा चर्चा करणार. बीडमध्ये आलेल्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. चांदीची गदा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके बैठकीला उपस्थित. पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. बैठकीला दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदारही उपस्थित राहणार. बीडमधील खंडणी हत्या प्रकरण संसदेत मांडणार. सूर्यवंशी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. अमित शहांची ही भेट घेणार, सुळेंची माहिती. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलली. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती मोठा आरोप. तर मुंडेंनी स्वतःचं पालकमंत्री पदही भाड्याने दिलं होतं, धसांचं वक्तव्य. अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नये, लक्ष्मण हाकेंची मागणी. अंजली दमानियांकडनं केवळ फक्त सनसनाटी करण्याचा प्रयत्न. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात सादर करावेत, हाकेंचं मत. मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार. सरपंच हत्या प्रकरणावरनं लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय. इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीला खासदार सुप्रिया सुळेंनी ची पाहणी केली. गोखले इन्स्टिट्यूटने याविषयी संशोधन करण्याची सुळेंची मागणी. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रंगल्या गप्पा. भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट चर्चेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार. आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष. स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार, राजकीय वर्तुळात चर्चा. खैरेंना मीच दिली होती ऑफर. पुण्यात संजय शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ. खैरे आज सोबत असले असते तर आज खासदार असते. शिरसाटांचं वक्तव्य. मात्र खैरेंचा शिवसेनेत येण्यास नकार. नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचं ग्रहण. शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी होणार बरखास्त. पक्ष संघटनेची होणार पुनर्बांधणी. पक्षात इन्कमिंग होत असताना गटबाजीचं दर्शन. शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात. आतापर्यंत 4 जणांना अटक. 11 दिवस उलटले तरी 3 जण फरार. एकनाथ शिंदे आज करणार मुंबईतल्या प्रभादेवी दादरसह माहीम परिसरात दौरा. या भागातील बंद पडलेल्या इमारत प्रकल्पांचा आढावा घेणार. आज लातूरमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक. लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पहिलीच बैठक. पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक. मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट. रायगडच्या पालकमंत्रीपदावरती मंत्री भरत गोगावले ठाम. रायगड पालकमंत्रीपद निर्णय प्रक्रियेला वेग. रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे, गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा. सहपालकमंत्रीपद न स्वीकारण्यावरती शिवसेना ठाम. रायगडमध्ये पालकमंत्री शिवसेनेचाच होणार. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य.
सहपालक मंत्रीपद स्वीकारणार नसल्याचंही थोरवेंकडनं स्पष्ट. रायगडमध्ये पालकमंत्री शिवसेनेचाच होणार. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य. सहपालक मंत्रीपद स्वीकारणार नाही, थोरवेंकडनं स्पष्ट. देवनार कचरा भूमीची जमीन धारावी प्रकल्पाला देण्यावरनं नवा पेच. कचरा हटवण्यासाठी पालिकेला तब्बल 2,500 कोटींचा खर्च आणि 6 ते 7 वर्षाचा कालावधी लागणार असल्यामुळे अडचण. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल फेब्रुवारीत तोडणार. वाहतूक पोलिसांकडनं परवानगी. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येईल. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी. परिवहन विभागाचा निर्णय. वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता वेगळ्या पद्धतीने होणार. मुंबईमध्ये पुढच्या 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्टही वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. मुंबईमध्ये वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाईल. पुढच्या 2 महिन्यामध्ये बाईक टॅक्सीची सुरुवात करण्याची योजना. मुंबईकरांना पुढच्या 2 वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार. 2028 पर्यंत लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार. एका पॉड टॅक्सीतनं एकावेळी 6 जणांना प्रवास करता येईल. समृद्धी महामार्गावरती अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं MSRDCला सवाल. MDनी स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचेही आदेश. सिडकोकडून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती अवाक्याबाहेर असल्यामुळे लोकांचा अल्प प्रतिसाद. 26,000 घरांसाठी आले फक्त 15,000 अर्ज. मुंबई विद्यापीठ देणार सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार. प्रत्येकी 3 मुलं मुलींना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय आणि गर्ल म्हणून गौरवण्यात येणार. अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरीचा थरार. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. 900 मल्लांचा स्पर्धेत सहभाग. 25,000 लोक बसू शकतील इतकी मोठी प्रेक्षक गॅलरीही तयार. जामखेडमध्ये लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय. बदनामीच्या भीतीने फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर. पुण्यातील एक अनाथ मुलीशी लग्न लावून देण्यासाठी उकळले तब्बल 5 लाख रुपये. जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढून घरावरती हातोडा चालवला. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरनं पालिकेची कारवाई. नागरिकांकडून संताप व्यक्त. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर तणाव. वन अधिकाऱ्यांसह 10 ते 15 कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.